नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सिद्धांकिनी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SK व्लॉग्स. तर आजचा तिसरा दिवस आहे कन्याकुमारी ट्रिपचा. हम्पीवरून आम्ही सकाळी निघालो आणि आता म्हैसूरला चाललो आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आदियोगी शिवा स्टॅच्यू मी दाखवणार आहे आणि तिथून आपण जाऊ डायरेक्ट म्हैसूरला. म्हैसूर पॅलेसचा नाईट व्ह्यू बघू आणि उद्या सकाळच्या व्हिडिओ पण यातच टाकेल मी. म्हैसूर पॅलेस बघू आपण आणि तिथून निघू उटीला. तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया. जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. आदियोगी शिवा स्टॅच्यू खूप इच्छा होती इथे येण्याची, आज पूर्ण झालेली आहे. जाम भारी वाटतं इथं. हे कसा वाटला स्टॅच्यू तुम्हाला? हा फोटो बघा. हा बघा, फोटोसाठी येत आहे फक्त. मस्त व्ह्यू आहे तर. पूर्ण थंडी आहे, वातावरण पण थंड आहे. एरिया किती मोठे बघा, तो तिकडे गेट आहे आणि एंट्रीला पण म्हणजे असं थोडं नॉर्मल घाट चढून यायला लागते इथं. इथे आहे ना म्हणजे आतमध्ये मंदिर आहे, तर इथे व्हिडिओ काढून देत नाही. शिवलिंग आहे तिथं, पाया पडलो आम्ही आणि प्रसाद घेतला आहे. 100 रुपयाला प्रसाद भेटतो इथं. आणि इथे आमचा चाललाय फोटोशूट. अजून एक माणूस येते आमचा फोटो काढायला. टी शर्ट चेंज करायला गेला आहे. सध्या हरवलाय. फोन कर. त्याला काय बोलायचं, तो टी शर्ट चेंज करायला गेला आहे. एकदम त्याला द्यायचा तर 2 शिवा, हा तो ब्लॉग मध्ये शिवा देऊ शकत नाही, पण तो एकदम शुद्ध बोलतोय. त्याच्यासाठी आम्हाला एक दिवस वाढवावं लागते. एक दिवस एक्स्ट्रा. आता आपण आलो म्हैसूर पॅलेस बघायला. आपला दुसरा पॉईंट आजचा. काल आलतो आम्ही रात्री, पण रात्री पॅलेस बंद होता म्हणून नाईट दाखवता नाही आला. तर आजच्या व्हिडिओ नाही, व्हिडिओ आजचीच आहे. या व्हिडिओमध्ये म्हैसूर पॅलेस आपण बघणार आहोत. हा पॅलेस जवळजवळ 1897मध्ये बनवलेला आणि ते बनवायला चालू केला आणि 1912ला त्याचं काम पूर्ण झाला. असा हा पॅलेस आहे. भारतातला सगळ्यात मोठा पॅलेस आज आपण बघणार आहोत. तर चला जाऊ आणि हा पॅलेस आपण बाहेरून बघू आणि आतमधून जर शूटिंगची परमिशन असेल तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला. पॅलेसचा एंट्री तिकीट आहे पर पर्सन 120 रुपये. आमच्या चौघांचे झाले 480. तर हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हा बघा पॅलेस. पॅलेसच्या आतमध्ये शूज अलाउड नाहीत. इथे शूज स्टँड केलेला आहे. इथे शूज काढून आतमध्ये जायला लागते. चला आता आतमध्ये जाऊ.
म्हैसूर पॅलेस बघून आता आपण चाललो उटीला. कर्नाटक आणि तामिळनाडूची जी बाउंड्री आहे ना, तिथं जे फॉरेस्ट ऑफिसर असतात ना, ते आपली गाडी चेक करतात. गाडी चेक झाली का आपण निघू. तेव्हा अशी बाउंड्री आहे. विद इन इंडिया. नंबर डालो अपना. नंबर, मोबाईल नंबर, आपला मोबाईल नंबर. तमिळनाडूमध्ये एंट्री करायला ई पास काढायला लागतो ऑनलाईन. ते चालू आहे प्रोसेस. अशी प्रोसेस आहे. TN पास काहीतरी साईट सांगितली त्यांनी. आता इथं फॉर्म आला आहे, तो भरतोय मी, सांगतो तुम्हाला. इथं आपण तो फॉर्म भरलेला आहे. असं इथं स्कॅन करायला तिथे जाऊन एंट्री करायची आहे. तर तिथे जाऊन एंट्री करू आपण. तिथे लेडीज होते, त्यावेळी व्हिडिओ काढून नाही दिली, पण इथे नंबर दिला ना 9415 आपल्या गाडीचा, त्यावेळी इथे लिहून घेतला. आता आपण फिरू शकतो. इथे एंट्री झालेली आहे आपल्या गाडीची. चला तुझा. पोचलो आपण फायनली उटीला. आज आपण इथं स्टे करणार आहोत. रूम पण घेतलेली आहे. म्हैसूरपासून आम्ही उटीला आलो. म्हैसूर आणि उटीच्या मध्ये थोडासा जो घाट लागतो आहे 15-20 किलोमीटरचा. एकदम डेंजर, म्हणजे एकदम नागमोडी वळण आहेत. तो क्रॉस करून आपण फायनली पोचलो उटीला. उटीचा व्हिडिओ मी वेगळा ठेवतो आहे, तर तो पण तुम्ही बघायला विसरू नका. मी लवकरच टाकील तो. तर चला भेटूया आता उटीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय शिवराय.